मागच्या 3 वर्षापासून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या बैलगाडी शर्यतीचं आयोजन जगदीश पाटील यांच्या माध्यमातून केलं जाते। माझ्या वाढदिवसाला कमीत कमी 20-25 हजार लोक मला भेटत असतात, पण त्यांच्यापेक्षा सगळ्यात मोठी भेट कुठली असेल तर ती एक दिवस आधी जगदीश पाटील यांच्या माध्यमातून या बैलगाडा शर्यतीचं आयोजन करून माझ्या वाढदिवसाला जी भेट दिली जाते ती सगळ्यात मोठी भेट आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। खरं तर बैलगाडी शर्यत ही आपल्या संस्कृतीची परंपरेची ही शर्यत आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या शेतकऱ्यांचा हा उत्सव आहे। बैल म्हणजे शेतकऱ्यांना प्रिय असलेला आपला बैल आहे आणि अशा बैलाचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणं हे निश्चितपणाने आपल्या पूर्वीच्या काळी जसे बैलांचा सन्मान होता तो सन्मान आता पुन्हा एकदा या शर्यतींच्या माध्यमातून मिळायला लागलेला आहे। हे बैलावर किती आपण प्रेम करतो, आपल्या परंपरेवर किती प्रेम करतो, शेतकऱ्याच्या नाळीशी जोडलेली आपल्या बैलांची जी परंपरा आहे त्या परंपरेवर आपले शेतकरी किती प्रेम करतात याचं हे उत्तम उदाहरण आहे। आणि त्याच बैलगाडा शर्यतीला प्रोत्साहन देण्यासाठी जगदीश पाटील गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी या स्पर्धांचं आयोजन करतात। निश्चितपणाने त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। मला असं जबाबदारीने विधान करायचं वाटतं, हे माझं व्यक्तिगत मत आहे। कदाचित क्रिकेटच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय काय असेल तर बैलगाडा शर्यत लोकप्रिय आहे। एवढ्या उत्साहाने दिवसभर या ठिकाणी उन्हातानामध्ये आमच्या शेतकऱ्याचा पोरगा या शर्यतींसाठी उपस्थित असतो, तो फक्त आनंद लुटण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांची ही जी परंपरा आहे ती जोपासली पाहिजे, तिला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतो। म्हणून आपण सगळे या ठिकाणी जे या शर्यतीसाठी आले त्यांचं सगळ्यांचं मी कौतुक करतो। भविष्यामध्ये अशीच आपली परंपरा आपली संस्कृती टिकवण्यासाठी या स्पर्धेचं महत्व वाढवण्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान देऊया। पण अशा प्रकारच्या स्पर्धा भरवताना जरी आपली संस्कृती असली, आपली परंपरा असली तरी आपल्या ह्या परिसरातील शांततेचं आणि एकात्मतेचं प्रतीक ही या बैलगाडा शर्यती झाल्या पाहिजे। इतक्या शांततेने आणि एकात्मतेने आपण या स्पर्धेचं आयोजन करून यशस्वी करता। म्हणून माझं सगळ्या तमाम ह्या रसिकांना माझं निवेदन आहे, माझं आवाहन आहे, भविष्यामध्ये ह्या स्पर्धांमध्ये गालबोट लागणार नाही आणि आपली एकता, एकात्मता, शांतता याचं प्रतीक म्हणून या स्पर्धा नावारूपाला येतील। त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान देण्याचं काम करूया अशा प्रकारचं आव्हान आपल्याला सगळ्यांना मी करतो आणि जगदीश पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक करतो। जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। अशा भव्य दिव्य स्पर्धांचं आयोजन महाराष्ट्रात सगळ्यात मोठी स्पर्धा, अशा प्रकारचं फक्त नाव दिलेलं नाही तर ही मोठी स्पर्धा महाराष्ट्रातली खऱ्या अर्थाने आहे। भिवंडी लोकसभेचे माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून 4 मार्च रोजी इताड्या गावामध्ये मोठा बिंजोरचा ऐतिहासिक मैदान आम्ही आयोजित केला आहे आणि या ऐतिहासिक मैदानासाठी महाराष्ट्रातून तमाम बैलगाडी शौकीन आणि खास करून आपले काय तो बैल आपला बकासूर बैल, मथुर बैल, घोटचा सर्जा, अनेक बैल म्हणजे टॉपची सर्व बैल या कार्यक्रमासाठी उपस्थितीत राहिली। आणि एक वैशिष्ट्य असं की अनेक लोक शर्यती करत असतात पण आमच्या इथल्या शर्यती आम्ही म्हणजे कुठल्याही प्रकारची प्राइज न घेता यावेळी 12 बाईक, 1 4 व्हीलर, 12 सायकली, 12 फ्रीज आणि इत्यादी अजून वस्ती आम्ही पूर्ण अशुल्कप्रमाणे करीत असतो। आणि या 4 व्हीलरचे आजचे मानकरी ठरलेत ते पनवेल ओवल्याचे संतोष शेठ घरत, त्यांना ही आजची 4 व्हीलर आमच्या लकी ड्रॉ मधून त्यांना ती त्यांची चिठ्ठी निघलेली आहे, त्यांना आम्ही ती देत आहोत। संतोष शेठ घरतला एक विनंती करतो की या वर्षी जसे आमच्या शर्यतीमध्ये तुम्ही सहभाग घेतला तसाच पुढच्या वर्षी
आमच्या शर्यतीमध्ये आणि आमच्या इतऱ्या गावावरती प्रेम दाखवा. धन्यवाद. भारत सरकार आदरणीय कपिल पाटील साहेब यांचा उद्या वाढदिवस आहे आणि ते वाढदिवसाचं औचित्य साधून आज जगनशेठ पाटील यांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. सर्वप्रथम मी कपिल पाटील साहेब यांना ऍडव्हान्स मध्ये उद्याच्या वाढदिवसासाठी लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांना सुख समृद्धी तर आहेच, परंतु समाजाची सेवा करण्यासाठी उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो अशी आई एकविराची मी प्रार्थना करतो. खरोखरच मी नेहमी सांगत असतो की आपल्या सर्वांचं भाग्य आहे की आपल्याला महाराष्ट्रात कपिल पाटील साहेबांसारखा नेता लाभला. एक हजरजबाबी नेतृत्व ज्याला म्हणतात, म्हणजे कुठलंही काम जर कोणी नेलं करेन बघेन करतो असं कुठलंही कारण न सांगताना ते काम होईलच अशी 100% खात्री आम्हा सर्वांना आहे. कुणाला अनुभव घ्यायचा असेल तर कुणी रात्री बेरात्री साहेबांना फोन करा. जर तुम्ही फोन केला तर दुसरा फोन त्यांचा त्या अधिकाऱ्याला असेल. म्हणून मी साहेबांनाही विनंती करतो की हे व्यासपीठ जर राजकीय नसलं तरी पण जगनशेठ पाटील हे ज्या पद्धतीने काम करत आहेत त्यांच्या पुढील आशा आकांक्षांचा विचार करता साहेबांनी त्याचा विचार करावा. युवा मोर्चाचं जिल्हाध्यक्ष पद मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो आणि थोडक्यात थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे मित्र ठाणे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष जगनशेठ पाटील यांनी बैलगाड्या शर्यतीचं आयोजन केलं. निमित्त फक्त होळी आणि आपले सर्वांचे नेते आदरणीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांचा आज उद्याचा आगळा वेगळा वाढदिवस, परंतु खऱ्या अर्थाने पहिल्या दिवशी आदल्या दिवशी हा वाढदिवस साजरा करण्याचा या ठिकाणी जगन पाटील आणि त्याच्या सर्व सहकार्याने ठरवलं. आज आपण या ठिकाणी बघतोय की ठाणे जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात आतापर्यंत बैलगाडी शर्यतीचा कार्यक्रम कधी बघायला नव्हता मिळाला. तो पहिल्यांदा जगन पाटील आपल्या माध्यमातून इतका भव्य असा हा शर्यतीचा कार्यक्रम या ठिकाणी बघायला मिळतोय. असेच उपक्रम आपल्या आपण नक्कीच या ठिकाणी होतील. आपण राजकारणाबरोबर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवतात. त्यामध्ये सुद्धा आपल्या मराठी मालिका हा एक बैलगाडी शर्यतीचा एक खेळ आहे, तो आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. निमित्त आदरणीय आपले नेते सन्माननीय कपिल पाटील साहेब या अर्थाने राज्याच्या देशाच्या जडणघडणीत आदरणीय कपिल पाटील साहेबांनी पंचायत राज म्हणून उत्कृष्टपणे त्या ठिकाणी त्यांनी काम केलं आणि आजही ते खासदार आणि मंत्री नसले तरी मंदिराने खासदाराला लादले अशा प्रकारचं कार्य त्यांचं नित्यक्रम या ठिकाणी चालू आहे. पुन्हा एकदा त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जगनशेठ आपल्याला सुद्धा या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बैलगाडा शर्यत रसिक, खरं तर आता बैलगाड्याचं जे मैदान आहे मला वाटतं अजून महाराष्ट्रात एवढा मोठा बैलगाड्याचा मैदान कुठंच होत नसेल. परंतु आमचे मित्र जगनशेठ पाटील त्यांची 2 दिवसापूर्वीच भिवंडी ठाणे जिल्हा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. तर त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो. खरं तर ही त्यांच्या कामाची पोच होते. मागील अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांचं जे काम त्या ग्रामीण भागामध्ये होत आहे त्यातच बक्षीस म्हणून माननीय केंद्रीय मंत्री माजी कपिलजी पाटील
केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या उद्या होणाऱ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांची स्फूर्ती म्हणून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष जगन पाटील यांच्या माध्यमातून आज ह्या बैलगाडा शर्यतीसाठी उपस्थित असलेले जिल्ह्याचे सरचिटणीस पी के म्हात्रे, माजी सभापती रामदास पाटील, मंचावरील सर्वच मान्यवर आणि पूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या बैलगाडा शर्यतीचे स्पर्धक, त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सर्व समर्थक आणि आमने नवनार परिसरामधील सर्व माझे कार्यकर्ता बांधव, जगन पाटीलच्या माध्यमातून हा बैलगाडा शर्यतीचा हा 3रा वर्ष आहे. पण दरवर्षी आम्ही या कार्यक्रमात येत असतो. एवढं निश्चित आम्ही सांगू शकतो तर प्रत्येक वर्षी गर्दी वाढत चाललेली आहे, स्पर्धकांची संख्या वाढत चाललेली आहे. तर दिवसभर जरी स्पर्धा घेतला तरी रात्री उशीर होईल एवढी शाश्वती आता या स्पर्धेवरनं दिसत आहे. महाराष्ट्रातल्या तरुणांमध्ये आपल्या सगळ्याची म्हणजे बैलाची ताकद किती आहे, त्याची शक्ती किती आहे. ज्या पद्धतीने घोड्यांच्या स्पर्धा होतात अशा स्पर्धा या बैलांच्या होत आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी बैल हा आपला अभिचंद्र आपण समजत असतो, तर बैलाकडे खूप शिकण्यासारखं असतं. या स्पर्धेचा युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपण पुढे पुढे गेलो पाहिजे. त्यामुळे या बैलगाडा स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धकाला वाटलं पाहिजे की मी ज्या बैलासाठी मेहनत घेतोय, ज्या बैलासाठी मी वेळ देतोय, तो माझा बैल की दृष्ट आहे तो स्पर्धेमध्ये आजमावून तो नेहमी बघत असतो आणि स्पर्धा जिंकण्याच्या उत्तेजने याच्यात सहभागी होत असतो. चांगल्या चांगल्या गाड्यांचं बक्षीस देवगिरी रेलचेल यांनी जगन पाटील यांनी ठेवलेली आहे आणि खूप अभिमानास्पद आहे. त्या जगन पाटीलच्या माध्यमातून खूप मोठा उत्सव हा या ठिकाणी आज पार पडला जातोय. मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जगन पाटील यांना खूप खूप शुभेच्छा देतोय आणि या ठिकाणी बोलून त्यांनी स्वागतही केलं आणि 2 शब्द बोलण्यास संधी दिली. त्याला पुन्हा एकदा जगन पाटील यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. बैलगाडा शर्यत आज या ठिकाणी जिल्हा परिषद गट आमने लोणार आणि इटाळी गाव या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आणि ठाणे जिल्हा ग्रामीणचे युवा मोर्चाचे अध्यक्ष जगनशेठ मधुकर पाटील यांनी ही स्पर्धा गेली कित्येक वर्ष सातत्याने 3रं वर्ष कंटिन्यू या ठिकाणी होत आहे आणि त्या शर्यतीची चांगलं असे या ठिकाणी आयोजन प्रत्येक वर्षी चांगल्या प्रकारचं आयोजन या ठिकाणी जगनशेठ आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं केलं जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून अफाट माणसांची गर्दी तर आहेच या ठिकाणी, तेवढेच या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेले बैल या ठिकाणी नंदी बैल म्हणून त्यांना आपण संबोधतो आणि ते नावाजलेले बैल या ठिकाणी एक तर त्यांचं शर्यतीचं कसब दाखवण्यासाठी येतात, पण त्याचबरोबर इथल्या नागरिकांना सुद्धा त्या बैलांना पाहण्याचा योग येतो आणि त्या माध्यमातून सर्व नागरिक या ठिकाणी स्पर्धा पाहून आनंदित होत असतात. त्यांना घेऊन येण्यासाठीची जी व्यवस्था असते ते प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी बैलगाडा मालक आणि त्यांचे सहकारी सुद्धा एवढ्या ठिकाणाहून एवढ्या जिल्ह्यातून पोहोचत असतात आणि हा सगळा सर्व जिल्ह्यातील नागरिकांचा या ठिकाणी आनंदाचा उत्सव जगनशेठच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला खाली लाईव्ह असो आणि कार्यकर्त्यांच्या मार्फत असो, नागरिकांच्या मार्फत असो, प्रसिद्धीचं एक मोठं स्थान या ठिकाणी बैलगाडा शर्यती मार्फत झालेलं आहे. निश्चितच या ठिकाणी आदरणीय
प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा सुद्धा जगन शेठला चांगला आशीर्वाद आहे आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांना सहकार्य या ठिकाणी ह्या स्पर्धेसाठी त्यांचा शुभेच्छा या ठिकाणी आहेत आणि ही स्पर्धा दिवसेंदिवस ह्या पूर्ण जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून चांगल्या प्रकारे